आता राज्यपाल बोलत आहेत. Devendra Fadnavis ji, in order to ensure that the government services reach the common man, directions have been given to make online and mobile platforms available. Artificial intelligence is being harnessed to accelerate government work. A cyber security project has been launched at Magapi for curbing the crimes. It will assist the police in the investigation of crimes. A bill related to prison reforms and enhancement of infrastructure has been submitted for the approval of the Honorable President of India. It is a matter of great pride that Maharashtra remains the preferred destination for foreign direct investment and stands first in the nation in attracting the FDI. Financial assistance of more than rupees 2,000. आपण बघत आहोत अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं आहे आणि त्यानंतर आता पुढील कार्यक्रमाला इथं सुरुवात देखील होणार आहे. तर दुसरी दृश्य आहेत आपल्या भारताच्या जवानांकडून देखील ध्वजवंदन करण्यात आलंय. ज्या ठिकाणी ते कर्तव्य आपलं पार पाडत आहेत त्या ठिकाणी जवानांकडून ध्वजवंदन सोहळा हा संपन्न झाला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी ध्वजवंदन कार्यक्रम हा संपन्न होत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. लोकशाही प्रजेची सत्ता सर्वोपरी असते. निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात, मान सन्मान मिळतो, पण हे सगळं जनतेने ठरवलेलं असतं. तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो. सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात, म्हणजे ट्रस्टी असतात. जनतेने त्यांना दिलेलं कर्तव्य बजावून आपलं कर्तव्य आणि कार्यभार करायचा असतो, हे ठरलेलं असतं. प्रजासत्ताकात प्रजा आधी येते, मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला. नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून आपला मतदानाचा हक्कही बजावला. भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदर्शी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणं हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे. या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थानं लोकशाहीचे रंग भरले. हे लोकांचं राज्य आहे याची जाणीव कामातून करून दिली, विकासातून करून दिली. आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो आहे. परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागलेले आहेत. मोठमोठ्या महासत्ता नाही, भारताचं मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि म्हणून हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब. 10 वर्षात भारताचं अंतराळयान चंद्रावर गेलं, मंगळाकडे झेपावलं. इतकंच नाही तर भारतीय शास्त्रज्ञांनी सूर्याकडेही हनुमान उडी घेतली. हा पूर्वीचा भारत नाही. आताचा भारत शत्रूला घुसके मारेंगे हे ठणकावून सांगणारा आहे. आपल्या भाषेत सांगायचं तर आता भारताचा कोणी नाद करायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणतो, सीने में जुनून, आंखों में देशभक्ति की चमक रखता हूँ, दुश्मन की सांसें थम जाए, आवाज में वो धमक रखता हूँ. हे शब्द आहेत शहीद भगतसिंग यांचे. त्यांचा तेजस्वी वारसा आपला देश आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण पुढे नेतोय. महाराष्ट्र हे तर भारताचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्राने विकास साधला तर देशही विकास साधणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न आहे, ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठं योगदान द्यायचं आहे. त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे. नवा महाराष्ट्र नवी उत्तुंग झेप घेतोय. आपण कोणी असू, लहान असू, मोठे असू, सरकारी सेवेत असू, खाजगी नोकरीत असू, उद्योजक असू, विद्यार्थी असू, शेतकरी असू, जिथे असू, जिथे महाराष्ट्रासाठी
आणि देशासाठी खारीचा वाटा आपण उचललाच पाहिजे. हीच खरी देशसेवा असते. राज्यातील आमचं युतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षात विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ, प्रत्येक समाज घटकाचं कल्याण व्हावं यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, त्याचं जीवन सुखी संपन्न व्हावं हाच एक विचार घेऊन आपण काम केलं. त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षण पूर्णतः मोफत, मुख्यमंत्री वयश्री योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांची मुहूर्तमेढ आपण रोवली. शेतीसाठी जवळपास 44,000 कोटी पेक्षा जास्तीचा निधी दिला. राज्यात पायाभूत सुविधांची 10 लाख कोटीपेक्षा जास्तीची कामं सुरू आहेत. महिलांचे कल्याण, रोजगार आणि सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य यासाठी महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा असं काम आपलं सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांची कास कधी सोडणार नाही याची खात्री मी देतो. गेल्या 2.5 वर्षात ज्या वेगाने कामं झाली त्यापेक्षा दुप्पट चौपट वेगाने या पुढची कामं होतील. आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो आणि म्हणून या ठिकाणी मी देखील स्वतःला भाग्यवान समजतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडण्याचा देखील प्रयत्न केला याचंही मला समाधान आहे. खुद्द देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 2.5 वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रकल्प मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण झालं, भूमिपूजन होऊ शकलं आणि म्हणून पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रामध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचं समाधान वाटतं. ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या इंटरनल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. आता ठाणे आणि बोरिवली अवघ्या 10 मिनिटाचा प्रवास सुकर होणार आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी कमी होईल. सध्याच्या फ्रीवेला छेडा नगर पासून ठाण्याच्या आनंदनगर पर्यंत आपण वाढवत आहोत. नवी मुंबईमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य मेट्रो प्रकल्प सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफसाठी सज्ज आहे. माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 33,000 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन झाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना आता वेग येतो आहे. आनंदनगर गायमुख बायपास याची कामं होत आहे. कल्याण शिळ मार्गावरून आता प्रवास अधिक वेगवान होईल. इथल्या उड्डाणपुलांच्या 3 मार्गिका सुद्धा खुल्या केल्यामुळे वाहनांची आता फारशी कोंडी होणार नाही. या मार्गाचं 6 पदरीकरण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळेल. सायन पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचं उद्घाटन आणि रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गावरील 7 खाडी पुलांचं भूमिपूजन देखील मी मुख्यमंत्री असताना केलं. हजारो घरं आम्ही क्लस्टरच्या योजनेतून माध्यमातून बांधत आहोत. आशियातील ही सर्वात मोठी क्लस्टर योजना असेल. सिडकोच्या माध्यमातून देखील हजारो घरं आपण देतोय. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या आवास योजनेत मिळून ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने 16,000 घरं बांधली आहे. आवास योजनेमध्ये ठाणे जिल्हा सतत अव्वल राहिलेला आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे देखील जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात 28 स्मार्ट ग्राम ग्रंथालय सुरू करून आपण तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मागे नाही हे देखील आपण दाखवून दिले आहे. पोलीस दलाचं आधुनिकीकरण व वाहतूक विभागाचे बळकटीकरण करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी मॉडर्न वाहनं खरेदी केली आहेत. पोलीस ठाण्यामध्ये दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दिदी त्यांची पथके स्थापन केली आहे. ठाणे पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे ॲप सुरू केलेलं आहे. सुमारे 6,500 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे. नवी मुंबईतील महापे इथं महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. केवळ ठाणेच नाही तर जिल्ह्यातील सर्व महापालिकांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सेवा जलद आणि पारदर्शी मिळाव्यात आणि नागरिकांना सुविधा
व्हावी म्हणून संगणकीय प्रणालीवर भर देण्यात आला आहे. नीती आयोग आम्हाला मुंबईच्या टोटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मदत आणि मार्गदर्शन करतो. मुंबई महानगराच्या आर्थिक विकासासाठी MMRD आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये MOU देखील झालेला आहे. आता दावोसमध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 लाख कोटी रुपयाचे MOUs देखील सह्या झालेले आहेत. आणि म्हणून यामुळे मुंबईचं जागतिक आर्थिक केंद्राचं स्वप्न आता स्वप्न राहिलेलं नाही. आगामी काळात मुंबईचा GDP दुप्पट होणार. यामध्ये अर्थातच मुंबई एवढंच पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्याचं देखील मोठं योगदान राहणार आहे. आणि ठाणे जिल्ह्याचे एकूण अर्थव्यवस्था